चला सर्वांनी म्हणाकडे लक्ष द्या. आपण आज स्टँडर्ड किती 7 लेक्चर नंबर 2 आपण प्रॅक्टिस सेट किती शिकणार आहे रे 30. अत्यंत हळूहळू सिंपल साध्या सिंपल रूल्स मध्ये मी तुम्हाला सांगतोय. सर्वांनी मन लावून लक्ष द्या. पहिल्याचा आन्सर आपण इथे लिहितोय. मन लावून लक्ष द्या. एक सबट्रॅक्शन करायचं आहे बघा. काय करायचं आहे? सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. मन लावून लक्ष दे. आता हे 9 स्टँडर्डला सुद्धा आहे. मन लावून लक्ष द्या. आता 7वीचं जरी असलं तरी 9 ला. पहिलं काय 4xy मायनस 9z बरोबर. मायनस ऍक्शन काय करायचे सबट्रॅक्शन करायचे. सेम च्या खाली सेम लिहायचं आहे. 3xy च्या खाली 3xy. नंबरच्या खाली नंबर. सेम अक्षराच्या खाली सेम अक्षर. सेम पॉवरच्या खाली सेम पॉवर. काय म्हटलं रे सेम पॉवरच्या खाली सेम पॉवर लिहायची. सेम अक्षराच्या खाली सेम अक्षर लिहायचे. त्यांनी जरी उलट पालट दिलं तरी ते आपल्याला सरळ करावं लागतं. अनन्या आता इथं काय आहे मायनस काय रे 16z. आता इथं मन लावून लक्ष द्या. ज्या वेळेस आपण मायनस करतो काय करतो रे मायनस करतो त्यावेळेस खालच्या पदावलीचे साइन चेंज होतात. काय बोलतो रे मायनस करतो त्यावेळेस खालच्या या पदावलीचे साइन काय होतात चेंज. बाकी कशामध्ये होत हा नियम पहिले डोक्यात ठेवायचा. मग आता इथं काही नाही म्हणजे प्लस असतं. हे प्लस आता काही नाही म्हणजे प्लस आहे तर हे काय होणार मायनस. हे काय रे मायनस तर याचं काय होणार आहे रे प्लस. फक्त लक्षात ठेवा. वरच्याचं काहीच होत नाही खालच्याचं चेंज होत. चला बोला आता इथं मला ऍक्शनचं साइन म्हणते मायनस करा आणि स्वतःचं पण साइन म्हणते मायनसच करा. चला करा. 16 प्लस मायनस मायनस म्हणजे मला इथं मायनस करावं लागणार आहे बरोबर आहे ना. चला बोला 16 मधून 9 गेले पटकन बोला 7j आणि आन्सरला कोणतं साइन देणार मी प्लस. बिगर नंबरचं 9 आणि 16 मध्ये बिगर कोण आहे 69 त्याचं साइन मी चेंज केलं. हे मायनस होतं मी चेंज केलं त्यामुळे ते आता चेंज केलं त्याचा काही इथं संबंध नाही. मी जे चेंज केलं ते महत्वाचं आहे. मग हे इथं प्लस राहणार लक्षात ठेव. हे वगैरे येतं इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. प्लस मायनस मायनस 1 उरणार. 1 आपण लिहितो का नाही. मग काय उरणार आहे x y. समजलं क्लिअर समजलं ओके डन. हे किती झालं आपलं पहिलं. नियम लक्षात ठेवायचा. सबट्रॅक्शन काय कशा पद्धतीने आपण व्यवस्थित मांडू शकतो करू शकतो. त्यानंतर आता सेकंड एक्झाम्पल मी नेक्स्ट पेज वर घेतलेलं आहे कारण ते जरा मोठं आहे बरोबर आहे ना. 3z हे एक्झाम्पल मी नेक्स्ट पेज वर घेतलेलं आहे. लक्ष दे. आपण आता इथं काय लिहितोय सेकंडचं आन्सर लिहितोय 5x प्लस 4y प्लस 7z मायनस करायचं आहे. x च्या खाली मी x लिहिणार प्लस 2y च्या खाली 2y लिहिणार प्लस 3z च्या खाली z लिहिणार. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की खालच्याचे साइन काय होतात चेंज होतात. किती लक्ष दे. हा कॉर्डशिपला सुद्धा भाग आहे. 9वी 8वी पर्यंत सगळ्यांना आहे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता इथं काय नाही म्हणजे प्लस आहे. इथं काय नाही म्हणजे प्लस आहे तर त्या प्लसचं काय होणार आहे मायनस. याला इथं गोल करून टाकायचं. हे प्लस आहे तर हे काय होणार मायनस होणार. हे प्लस आहे तर काय होणार काय चेंज करताना साइन चेंज करायचे फक्त सबट्रॅक्शन करताना वजाबाकी करताना. बाकीच्या वेळेस चेंज करायचं नाही. ओके चला बोला आता 7 मधून. आता इथं 7 ला प्लस आहे इथं मायनस झालं म्हणजे मला दोघांची काय करावं लागणार मायनसच करावं लागणार. किती होणार आहे इथं 4j. साइन कोणतं देऊ रे इथं मी 7 वाच देणार ना कारण 7 काय आहे बिगर आहे. पुढं
इथं प्लसला 4 आहे, 4 ला प्लस आहे आणि इथं मायनस आहे. काय होणार आहे? मायनस. 4 मधून 2 गेले तर 2 उरले, हे y. इथं बिगर 4 आहे त्याच्यामुळे मी याचं चिन्ह देणार आहे. क्लिअर? आता इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. 5 मधून इकडे बघा, हे साइन चेंज झालं म्हणजे मायनस झालं. आता या 5च्या पुढं मागे साइन नाहीये म्हणजे ते प्लस असतं. म्हणजे 5 रुपयातून हा 1 रुपया गेला, किती रुपये उरले? 4. आणि हा x, इथं साइन कोणता येणार? प्लस येणार. प्लसचा आपण उत्तराला साइन देत. समजलं? क्लिअर? बरोबर आहे? डन ना? चला आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे वळूया. आपण आता इथं तिसऱ्याचा आन्सर लिहूया. बाळा लक्ष दे, लय सोपा आहे. 14x² प्लस 8xy प्लस 3y चा स्क्वेअर. सेम पॉवरच्या खाली काय करणार? सेम पॉवर लिहणार. 26x² म्हणजे ते मला इथे लिहावं लागणार. लक्ष दे रे. मायनस 8xy, xy च्या खाली मला xy लिहावं लागणार. स्क्वेअरच्या खाली मला काय करावं लागणार? स्क्वेअर. आणि मायनस किती आहे? 17y². सेमच्या खाली मला सेम करावं लागणार. आता मला याची काय करायची आहे? मायनस. काय करायची आहे रे? मायनस. मायनस करताना इथं साइन नाही म्हणजे काय असणार? प्लस. मग याचं चेंज होणार आणि काय होणार? मायनस. हे मायनस आहे, याचं चेंज होणार तर काय होणार? प्लस. हे मायनस आहे तर याचं चेंज होणार तर काय होणार? प्लस. काय होणार आहे? प्लस. डायरेक्ट डोक्यात पहिला रूल्स. ओके, मन लाव, मन लाव. इथं प्लस, इथं पण प्लस, तर याची प्लसच होणार. काय होणार? 20y². 3 + 17 20. 3 + 17 20. इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. किती होणार मग? 8 आणि 8 16xy. इथं तर साइन काही विषयच नाहीये. बिगर नंबर 17 आहे, त्याचं साइन इथं येणार. क्लिअर? इथं मायनस आहे, इथं काय नाही म्हणजे प्लस असतो. म्हणजे या दोघांची इथं काय होणार आहे? मायनस होणार आहे. ऍक्शनचं साइन म्हणते मायनस करा आणि या दोघांचं स्वतःचं साइन म्हणते मायनस करा. तर मी ऍक्शनच्या साइनचा ऐकणार नाही. कुणाचा ऐकणार? स्वतःच्या साइनचा ऐकणार. माझं स्वतःचं साइन म्हणते की मायनस करा, तर मी त्याचा ऐकणार. डायरेक्ट डोक्यात. चला बोला, मग काय होणार? इथं 2 आणि इथं काय होणार? 1. हा x² जसाचा तसा. इथं तर तुम्हाला माहितीच आहे हे प्लस होणार, कारण बिगर नंबर 8 आहे त्याचं साइन इथं येणार आहे. आणि इथं बिगर नंबर कोण आहे? 26. याचं इथं येणार, तर इथं काय येणार? का बरं? कारण 26 चं साइन कोणतं आहे? मायनस. तर ते आपल्या आन्सरला येणार. बरोबर? समजलं? चेंज केलेलं साइन महत्वाचं आहे. आता हे प्लस धरायचं, जे चेंज केलं ते माझं महत्वाचं. किती एक्झाम्पल झाले आपले? 3. गेलं डोक्यामध्ये? समजलं? आता हे पण बघा किती सोपं आहे. किती आहे बघा? 5च गणित आहे. सांग बरं. 6x² + 7xy प्लस किती आहे रे? 16. क्वेश्चन तुझ्या समोर आहे, मला मायनस करायचं आहे. मी 16x², सेम पॉवरच्या खाली सेम पॉवर लिहिणार. हे आहे -7x -17xy. याच्या खाली काहीच नाही, कारण माझ्याकडे इथं थर्ड टर्मच नाही. मग मी ते जसंच तसं. याचे मला काय करायचे रे बेटा? काय करायचे? मायनस. इथं साइन नाही म्हणजे काय कोणतं असतं? प्लस असतं. मग ते मी चेंज केलं तर काय होणार? मायनस. हे मायनस आहे, हे चेंज केलं तर काय होणार? प्लस. समजलं? हो सर. समजलं सगळ्यांना? हो. आता लक्षात घ्या, इथं तर काय आहेच नाही विशेष, पण आता ते बघ तुम्हाला मी सांगतोय. लक्ष द्या. चला मग आता आपण इथून स्टार्ट करू. सांगा बरं, मी इथून काय करू? याला उचलून खाली घेऊ का? पण ते मायनस येईल का प्लस येईल? काय येणार? मग काय होणार? सांगा बरं. प्लस 16y². बरोबर? समजलं सगळ्यांना? आता इथं हे दोन्ही प्लस आहे, बरोबर आहे ना रे? हे प्लस हे प्लस. 17 रुपये 17 रुपये 7 रुपये. किती रुपये रे?
किती होणार आहे रे? 24. इथं सांग काय लिहू, प्लस की मायनस? शाबास, प्लस का? बिगर नंबरचं साइन. ऍडिशन सबट्रॅक्शन करताना आपण आन्सरला कोणतं साइन देतो? बिगर नंबरचं देतो, बरोबर आहे. चला आता हे मायनस, हे प्लस, त्याला साइन नाही म्हणजे प्लस आहे बरं का. चला मग आता याचे मी ऍक्सेलचं साइन म्हणते मायनस करा, पण स्वतःचं साइन म्हणते, ऍक्सेलचं पण साइन मायनस म्हणते आणि इथं स्वतःचं पण मायनसच म्हणते, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. चला बोला, किती होणार नाही? 10 एक्स पॉवर जसंच तसं. इथं बिगर कोण आहे रे दोघांपैकी? 16चं साइन मायनस आहे, 3. समजलं आन्सर? क्लिअर? हे बरोबर आहे? क्लिअर? समजलं? चल आता आहे आपला लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. उरलेला एक्सरसाइज आपण नंतर घेऊया. 35. काय नाही रे, छोटच आहे, त्याला मोठं करू. तू पण छोटाच आहे. हा चला आता लक्ष द्या. लास्ट एक्झाम्पल बाळा, 5व्याचं आपल्याला आन्सर द्यायचं. काय सांग बरं? 4x + 16z. हे फर्स्ट आहे आणि याच्यात हे मायनस आहे, बरोबर रे. याचं मायनस करायचं. काय रे बाळा, एक पहिलं पद कोणतं आहे? 19z. मग आता माझ्या सॉरी 19y, माझ्याकडे 19y आहेच नाही. पुढे कोण आहे माझ्याकडे? हे आहे. मायनस काय रे बाळा? 14z. सेम अक्षराच्या खाली सेम अक्षर. मी पहिल्यापासून तेच सांगत आलोय तुम्हाला. आता काय उरलं? प्लस किती आहे बाळा ते? 16x. सेम अक्षराच्या सेम अक्षर. आता याला कोणी नाही, याला पलीकडे जाऊ द्यायचं. हा प्लस आहे ना, 19y. आता याची काय करायची आपल्याला? मायनस करायची. काय करायचे? मायनस करताना हे साइन काय होणार? चेंज होणार. हे प्लसचं काय होणार? मायनस. हे मायनसचं काय होणार? प्लस. याचं चेंज होणार? शाबास, बरोबर. तर आता हे खाली आहे. कुठं आहे? वरच्याचं साइन नाही चेंज होत. कोणाचं चेंज होतं? म्हणजे हे काय होणार? हे प्लस आहे, तर काय होणार मला? मायनस. क्लिअर? व्हेरी गुड. त्याला म्हणतात बेसिक. स्ट्रॉंग पाहिजे आपलं. क्लिअर? चला मग आता हे ऍव्हरेज उतरून मी खाली लिहिणार, बरोबर ना? बघा इथं ऍक्शनचं साइन म्हणते मायनस करा, पण या दोघांचं स्वतःचं साइन काय म्हणते? प्लस करा. तर मी कुणाचं ऐकायचं? ऍक्शनचं ऐकायचं का स्वतःचं ऐकायचं? स्वतःचं ऐकणार. इथं प्लस आहे, याचं चेंज केलं प्लस आहे. सांगा बरं किती रुपये होणार? 0 किती रे? 30 ना. आणि हे z जसंच. क्लिअर? चला इथं साइन बिगर नंबर देणार. इथं बिगर कोण आहे? 16. त्याचं साइन इथं येणार. बार 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 आपलं तेच होऊन तर काय झोपीत जरी विचारलं तरी आपण डायरेक्ट लक्षात राहतो. इथं रे बाळा, इथं साइन प्लस आहे. किती होणार आहे? 16 रुपयातून 4 रुपीज गेली. किती रुपये उरले? 12 रुपीज उरणार. आणि इथं उरणार x. आणि इथं बिगर कोण आहे दोघांचं? त्याचं साइन इथं येणार. समजलं सगळ्यांना? पक्क कळालं? क्लिअर कळालं? डन.